morning, everybody. सफारी नंबर 3 आणि शेवटचा दिवस. शेवटची सफारीसाठी आम्ही सज्ज झालो आहे. कालच्या 2 सफारीत तर इतकी धमाल मजा मस्ती केली आम्ही. खूप चांगला सायटिंग झालं आहे. 2 वेळेस 2 टायगर्स शूट करता आले आम्हाला. शूट करता म्हणजे बघता आले. जी लोक नवीन आले त्यांना तर काय परवणीच होती. सगळे रेडी आहेत. केतन नेहमीप्रमाणे उशिरा. केतन जरा मागे अडकला आहे. बाकी सगळे गाडी जाऊन बसलेत. ताडोबामध्ये आता एक नवीन रूल आला, म्हणजे 2 वर्षापासून आला. मी 2 वर्षानंतर आलो, त्यामुळे मला कळलं की मोबाईलला अगदी प्रवेश बंद. मोबाईलमुळे बऱ्याच वेळा वाघाशी लोक सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. वाघाबरोबर सेल्फी. सो उत्तम निर्णय आहे तो. आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही ज्यावेळेस कानाला गेलो होतो 4-5 महिन्यापूर्वी, तेव्हा तिथे असं काही नव्हतं. कालपेक्षा थंडी आज कमी आहे. 7-7:30पर्यंत असं ऊन एकदा पडलं की थंडी गायब होते. ह्या गावात राहण्याची एक मजा वेगळीच आहे. आम्ही मागच्या वेळेस आलो तेव्हा ठरवलं की आता नेहमी येऊ तेव्हा इथे जायचं. अगदी घरी आल्यासारखं वाटतं, गावातल्या घरात आल्यासारखं वाटतं. खाली आमची गाडी येऊन तयार आहे. चला, सफारी नंबर 3 शेवटची सफारी एन्जॉय करूया. सगळे कुडकुडताय. पायाला थंडी आहे. समोर पांगडीचा गेट आणि त्या गेटवर आम्ही प्रवेश करतोय. आज आमच्या बरोबर आहेत आमचे जुने मित्र आहेत. काय नाव तुझं? राकेश. आपले नाव साहेब? माझं नाव आदित्य. असे 2 पांगडी या तिसऱ्या सफारीसाठी आमच्याबरोबर आहेत. इतकी थंडी आहे की त्या तलावाच्या पाण्यातनं बाष्प बाहेर येते. अंदाज येऊ शकतो तुम्हाला की काय लेवलला थंडी आहे. आणि अशा थंडीत आमची हाऊस बघा. एकमेकांना असं विचारलं होतं समोर काय आहे का. सांबार का बच्चे आहेत ते. एवढे पळतात. गावाचा बच्चा पहिल्यांदा बघ. तिसऱ्या सफारीतला तिसरा वाघ आम्हाला दिसलेला यशस्वी पद्धतीने समोरच बसल्याने आमची एकटी गाडी फक्त. वाघीण दिसली होती आणि आम्हाला बघून थोडीशी कटली, पण ठीक आहे, दर्शन तर झालं आम्हाला. आई शपथ, हाच तो मोमेंट आहे जो ताडोबाला येण्याचा अट्टास असतो. कारण की खूप रेअर असतं. आणि हे दृश्य बघा आता. अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. काय बोलावं हेच कळत नाही आहे. फक्त बघून घ्या, डोळ्याने साठवून घ्या. शेवटच्या सफारीतला हा शेवटचा तिसरा वाघ. मागे जी वाघीण दिसते ती गेली कित्येक वेळा आमच्या सोबतच आहे आणि आमची एकटीच गाडी आहे. आणि खूप सॉलिड सायटिंग दिलं. खूप मनसोक्त फोटो व्हिडिओ आणि खूप आनंदाचा क्षण आहे. किती महिन्याचे? 4 वर्षाचे. 4 वर्षाचे असेल. यंग एकदम. वाघीण आहे ना तुम्ही.
एकदम जबरदस्त. यशवंत नावाची जी वाघीण होती आय थिंक 4-5 वर्षाचीच होती आणि तिची नजर, तिची चाल, काय पेशन्स, काय रुबाब. तिचं नाक एकदम गुलाबी गुलाबी होतं, त्यामुळे त्याच्यावरनं वयाचा अंदाज आला. जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर तिच्याबरोबरच होतो आम्ही. पैसा वसूल आणि प्रत्येक ठिकाणी ती मार्किंग करत होती. मध्ये अलर्ट मोडवर गेली. माझा तर असा एक्सपिरियन्स आहे की मी तर चिक्कार वेळा पाहिले वाघीण. आणि पण फोटोशूटसाठी जी खास फोटोशूट एका वाघिणीचं करतो तसं आज फोटोशूट केलं. आज तिला डोळे भरून मन भरून पाहिलं. काय तिने आय टू आय कॉन्टॅक्ट करत होती आणि जशी हसत होती आमच्याकडे बघून. असंच मला वाटत होतं. आम्हाला गाईड सांगत होता की नवीन आहे, तिचा अंदाज आम्हाला काय नाही एवढा, म्हणून आम्ही गाडी बाजूला लावून पासिंग नेत होते, पुढे पुढेच होतो जरा, पण अगदी जवळच जात होतो. माझ्यामध्ये तरी ताडोबामध्ये रिकमेंडेड लोकांनी या पांगडी पांगडी गेटला यावं. पांगडी गेटवरनं जे कोर एरियामध्ये तुम्हाला एंट्री मिळते आणि इथे अतिशय कमी गाड्या असतात. 2 किलोमीटरच्या आतात वाघीण आहे. गोंगट नाही, गोंधळ नाही. 2 मीटरमध्ये गेलं लगेच वाघ 2 दिसतात किलोमीटर तुम्हाला. मध्येच तुम्ही आणि फक्त वाघ, बाकी काही नाही. 50-50, 60-60 गाड्या नाही, पांगडी फक्त 1 ते 2 गाड्या आणि तुम्ही बस. या सक्सेसफुली. जिप्सीमध्ये एक फोटो काढलाच पाहिजे, त्याशिवाय सफारी आल्यासारखं काय वाटत नाही तो प्रोफाईल पिक्चर. तर आता तेच चालू आहे, फोटोशूट जिप्सीबरोबर. ही जिप्सी पण मी चालवली एकदा मागे. आता हॉटेलजवळ गेलं की मी एक राऊंड मारतो. अशा पद्धतीचे मोबाईल डब्यात ठेवला जातो. त्याची चावी या ऑफिसवर ठेवली जाते. प्लास्टिकला परवानगी नाही आणि मोबाईलला परवानगी नाही. निसर्गात कोणाचे स्वतंत्र अस्तित्व नसते. खूप छान मेसेज दिला आहे. गेटच्या बाहेर लावला आहे हा मेसेज. आमच्या तिन्ही सफारी संपल्यात. आता पुन्हा एकदा घरी जाण्याची वेळ आलेली आहे. मला तर खूप वाईट वाटतं, दुःख होतं. खूप वाईब्स चांगल्या चांगल्या घेऊन आपण या जंगलातून बाहेर पडतो. समोर आहे पांगडी गाव, ज्या गावामध्ये आपण राहतोय. त्या गावाचा एक भाग होणार आहे असं मला वाटतंय. आमचं होमस्टे. प्रत्येक सफारीनंतर आम्ही ड्रायव्हर आणि आमच्या गाईडवर फोटो काढतो. 2 वेळा व्हिडिओ नाही केला, पण आता ही सफारी खूप स्पेशल झाली असल्यामुळे या सफारीतील आमची माणसं. सो पांगडीला बाय बाय करण्याची वेळ आली, होमस्टेला बाय बाय करण्याची वेळ आली. सो जेवणाचा ब्रेक. आम्ही जेवणच केलं नव्हतं सकाळी, तसं निघालो सफारीवरनं आल्यानंतर आणि आम्ही थांबलोय. श्री हरी शुद्ध शाकाहारी भोजनालय फॅमिली रेस्टॉरंट. हे आहे अकोल्याच्या एक्झिटवर. झी मराठीचा पैठणीचा महासंग्राम हा उद्या आहे अकोल्यामध्ये आणि त्या अकोल्याला मला शूटसाठी जायचं आहे, तर मी पुढे न जाता इथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आणि उद्या मग आमची टीम उद्या पुन्हा सकाळी निघेल आणि संध्याकाळी जॉईन करेल. आता हे आम्ही जेऊ इथे आणि मग हे लोक जातील आणि मी इथून पब्लिक ट्रान्सपोर्टने अकोल्यामध्ये पोचेल. स्नेहभोजन आमचं पिकनिकचं शेवटचं. नंतर आपापल्या घरी असणार आहेत आणि मी असणार आहे अकोल्यामध्ये.